आजकाल आपण पाहतोय की मुलांच्या शिक्षणामध्ये कोचिंग क्लासेसचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय. नीट, जेई, एमपीएससी, यूपीएससी अशा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी तासनतास क्लासेसमध्ये जातात. मोठमोठ्या फी भरतात आणि त्यासोबतच अनेकदा मानसिक दबावाला सुद्धा सामोरं जातात. पण या कोचिंग क्लासेसशी संबंधित गैरप्रकार सुद्धा गेल्या काही काळात समोर आलेत. अगदी अलीकडच्या नीट यूजी पेपर फुटी प्रकरणानंतर सुद्धा महाराष्ट्रातल्या काही कोचिंग हब्स आणि या संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत. काही क्लासेस अनधिकृत किंवा अयोग्य ठिकाणी चालवले जात असल्याच्या तक्रारी असतात. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा आणि टेस्टचा अतिरिक्त दबाव टाकला जातो. फीज बाबत सुद्धा पारदर्शकता नसते, तर काही ठिकाणी रँक किंवा सिलेक्शनची हमी देऊन विद्यार्थ्यांना आकर्षित केलं जातं. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेला आता नियमांच्या चौकटीत आणण्यासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय. सरकारनं खासगी कोचिंग क्लासेससाठी एक मसुदा कायदा तयार केलाय. यात विद्यार्थ्यांच्या वेळेपासून ते फी, शिक्षक, सुरक्षा आणि मानसिक आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींवरती नियम प्रस्तावित करण्यात आलेत. पण नेमके हे नियम काय आहेत? कोचिंग क्लासेसना आता दिवसाला किती तास शिकवता येणार आहे? विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी मध्येच वाढवता येणार आहे का? सोबतच क्लास सोडल्यानंतर ती फी परत मिळणार का? आणि नियम मोडणाऱ्या कोचिंग क्लासेसवरती किती मोठा दंड होणार? हे सगळं आपण आता सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर सगळ्यात पहिले आपण हे जाणून घेऊया की क्लासेसच्या वेळेबाबत सरकारनं काय नियम प्रस्तावित केलेत. प्रस्तावित कायद्यानुसार कोचिंग क्लासेसचा कालावधी दिवसाला जास्तीत जास्त 5 तासांचा असेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत क्लासमध्ये बसवून ठेवता येणार नाहीये. सोबतच क्लास अगदी पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत घेण्यावर सुद्धा निर्बंध असतील. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांना सुद्धा आठवड्यातून 1 दिवस सुट्टी देणं बंधनकारक असेल. आणि या वीकली ऑफच्या दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांची टेस्ट किंवा एक्झामिनेशन घेता येणार नाही. यामागचा उद्देश विद्यार्थ्यांवरचा शैक्षणिक दबाव कमी करणं हा आहे. कारण जशा स्पर्धा परीक्षा असतात, या परीक्षांची तयारी करताना अनेक विद्यार्थी दिवसभर शाळा, कॉलेज आणि कोचिंग सेंटर या चक्रात अडकतात. त्यामुळे अभ्यासासोबतच मेंटल हेल्थ, काउन्सिलिंग आणि वेलनेस वरती सुद्धा या मसुद्यात भर देण्यात आलाय. कोचिंग सेंटर्सना काउन्सिलिंग सिस्टीम उपलब्ध करून देण्याची आणि विद्यार्थ्यांना काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्टची माहिती देण्याची तरतूद सुद्धा आता या मसुद्यात सांगण्यात आली आहे. कारण की अनेकदा आपण पाहतो मुलांना मेंटल स्ट्रेस हा मोठ्या प्रमाणावर येतो. आता प्रवेश म्हणजे क्लासमध्ये जे आपण प्रवेश घेतो त्या बाबतीत सुद्धा काही महत्त्वाचे निर्बंध लागलेत. 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोचिंग सेंटर्समध्ये प्रवेशच देता येणार नाहीये. त्याचबरोबर तुमच्या मुलाला अमुक रँक मिळवून देऊ, इतके मार्क्स हमखास मिळतील किंवा नक्की सिलेक्शन होईल, अशा प्रकारची जी काही आश्वासनं आपण बघतो की नक्की तुमचा मुलगा डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, अशा प्रकारची आश्वासनं देत असतात, ती आश्वासनं आता देता येणार नाहीयेत. कोचिंग सेंटर्सना आपल्या जाहिराती आणि ऍडमिशन प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना सक्सेसची हमी दिली जात नाही, हे स्पष्ट सांगावं लागेल. सोबतच एवढंच नाही, तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी पाहून त्यांची वेगवेगळ्या बॅचेसमध्ये विभागणी करण्यावर सुद्धा आता निर्बंध प्रस्तावित करण्यात आलेत. कारण सतत टॉप बॅच, एव्हरेज बॅच किंवा वीक बॅच अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची विभागणी केल्यामुळे काही विद्यार्थ्यांवरती अतिरिक्त मानसिक दबाव येऊ शकतो आणि मुलं न्यूनगंड बाळगू शकतात. आणि या मसुद्यात याचा सुद्धा विचार केलाय. आता येऊया सगळ्यात मोठ्या मुद्द्याकडे. तो मुद्दा म्हणजे क्लासेसच्या फी. आपण पाहतो अवाढव्य फीज असतात. कोचिंग क्लासनं विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या प्रत्येक फीची अधिकृत पावती देणं बंधनकारक असणार आहे. कोर्स सुरू झाल्यानंतर मध्येच फी वाढवता येणार नाही आणि एखाद्या विद्यार्थ्यानं कोर्स मध्येच सोडला तर उरलेल्या कालावधीची फी ही प्रपोर्शनेट पद्धतीनं परत करावी लागेल. ही रक्कम 10 दिवसांच्या आत परत करण्याची तरतूद सुद्धा प्रस्तावित करण्यात आली आहे. म्हणजेच ऍडमिशनच्या वेळी एक फी सांगायची आणि नंतर वेगवेगळ्या नावाखाली अतिरिक्त फी आकारायची, अशी पद्धत या नियमानुसार चालणार नाही. कोर्सची फी, स्टडी मटेरियल, इंटरनल एक्झाम्स आणि इतर चार्जेस बाबतीत सुद्धा आता पारदर्शकता ठेवावी लागणार आहे. आता प्रश्न येतो, हा कायदा कोणत्या कोचिंग क्लासेसना लागू होणार आहे? तर ज्या कोचिंग सेंटर्समध्ये 25 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, अशा सेंटर्सना या कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव आहे. विद्यमान कोचिंग सेंटर्सना कायदा लागू झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आतच रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि ही रजिस्ट्रेशन 3 वर्षांसाठी फक्त वैध असणार आहे. कोचिंग सेंटरच्या वेबसाईटवर शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, त्यांचे अनुभव, कोर्सेस, फीज, क्लास टायमिंग्स, फॅसिलिटीज, ऍडमिशन कॅपॅसिटी आणि रिफंड पॉलिसी यांच्यासारखी माहिती त्यांना अपडेट करावी लागणार आहे.
शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा काही कठोर नियम आहेत. कोचिंग सेंटर्समध्ये शिकवणारे ट्युटर्स किमान पदवीधर असणं अपेक्षित आहे. तसंच गंभीर स्वरूपाच्या कॉग्निझेबल ऑफेन्सची नोंद असलेल्या व्यक्तीला कोचिंग सेंटर्समध्ये नियुक्त करण्यावर आता निर्बंध आणण्यात आले आहेत. मान्यताप्राप्त शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना कोचिंग सेंटर्समध्ये नियुक्त करण्यासाठी सुद्धा सक्त मनाई करण्यात आली आहे. आता या मसुद्यातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे डमी स्कूल किंवा इंटिग्रेटेड कोचिंग मॉडेल याच्यावर बंदी. म्हणजेच रेकग्नाइज स्कूल जे असतात, प्रतिष्ठित स्कूल आणि कोचिंग क्लासेस यांच्यामध्ये औपचारिक किंवा अनौपचारिक पद्धतीनं अशी व्यवस्था करता येणार नाही की विद्यार्थी शाळेत नावाला उपस्थित राहतील आणि प्रत्यक्षात त्यांचा बहुतांश वेळ हा कोचिंग सेंटर्समध्ये जाईल. जेव्हा साधारणतः हे तेव्हा घडतं जेव्हा बोर्ड्सचे एक्झाम असतात, मुलं शाळेत फक्त नावाला जातात आणि अर्धा वेळ ते आपल्याला कोचिंग क्लासेसमध्ये पाहायला मिळतात. कोचिंग क्लासेसना मान्यताप्राप्त शाळा किंवा कॉलेजच्या परिसरातून चालवण्यास सुद्धा बंदी करण्यात येणार आहे. आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा काही नियम असतील. तळघरात कोचिंग सेंटर चालवता येणार नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी किमान 1 चौरस मीटर जागा असावी लागेल. फायर आणि बिल्डिंग सेफ्टी सर्टिफिकेट, सुरक्षित पिण्याचं पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह, फर्स्ट एडची सुविधा आणि सीसीटीव्ही कॅमेराज अनिवार्य करण्याची तरतूद आहे. सीसीटीव्ही फुटेज किमान 1 महिना जतन करावं लागणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नियम मोडले तर या कोचिंग क्लासेसवरती काय कारवाई होणार? किरकोळ उल्लंघन झालं तर 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत आता या क्लासेसना दंड होऊ शकतो. सोबतच वारंवार उल्लंघन झाल्यास हा दंड 10 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर जर काही गंभीर प्रकारचं उल्लंघन झालं तर 10 लाख ते तब्बल 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याशिवाय कोचिंग सेंटर्सचे रजिस्ट्रेशन सस्पेंड किंवा कॅन्सल करण्यासोबतच सेंटरची बंद करण्याची कारवाई सुद्धा होऊ शकते. मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती लक्षात घेणं आपल्या सर्वांनाच गरजेचं आहे. सध्या हा कायदा अंतिम नाहीये, तर मसुदा आहे हा फक्त कायद्याचा. महाराष्ट्राच्या स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटनं या मसुद्यावर नागरिक, पालक आणि कोचिंग संस्थांकडून सूचना आणि हरकती मागवल्यात. 4 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्या ज्या काही सूचना किंवा हरकती आहेत त्या स्वीकारल्या जाणार असून त्यानंतर सरकार सप्टेंबरमध्ये अंतिम निर्णय घेणार आहे. म्हणजेच हा कायदा अंतिम स्वरूपात लागू झाला तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वेळेपासून ते त्यांच्या मानसिक आरोग्यापर्यंत, पालकांच्या खिशापासून ते कोचिंग सेंटरच्या सुरक्षिततेपर्यंत अनेक गोष्टी या कायद्यानं बदलू शकतात. आता या नियमांची अंमलबजावणी किती कठोरपणे होते आणि कोचिंग क्लासेसची मनमानी खरंच थांबते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या कायद्याबद्दल काय वाटतं? तुमच्या यावरती काही सूचना किंवा हरकती आहेत का? सोबतच हा कायदा लवकरात लवकर लागू झाला पाहिजे का? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.